श्री राजाभाऊ जोशी यांचं घर. मी आता आलेली आहे राजाभाऊ जोशींच्या घरी. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. शो टाईममध्ये आज सगळं स्पेशल आहे, पण काही चूकभूल झाली तर माफ करा, कारण चूकभूल द्यावी घ्यावी या सेटवर मी आत्ता आलेली आहे. आणि राजाभाऊ आणि मालती यांना आपण भेटणार आहोत. अर्थात ते आपल्या लाडके आहेत सगळ्यांचे. दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने आपल्या भेटीला आलेले आहेत या मालिकेच्या निमित्ताने. अत्यंत गोड जोडी, आणि त्याच जोडीशी आत्ता आपण गप्पा मारणार आहोत, एक छान संवाद करणार आहोत राजाभाऊ जोशींच्या घरी. चला भेटूया त्यांना. नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार. हॅलो 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 हॅलो. नमस्कार. काय म्हणताय? हा नाही ठीक आहे. छान वाटतंय जोशींच्या घरी आली आज. मारूच बेरिंग घेतलं आता तुला. दिलीप काका आणि सुगंधा दोघं आपल्या सोबत आहेत, त्यामुळे ही मुलाखत फार स्पेशल आहे. तुम्ही घरी आज बोलवलं, छान वाटलं एकदम. आमच्या लिव्हिंग रूम मध्ये, आमच्या सिरियल मधल्या लिव्हिंग रूमचे हॉल आहे आमचा, तिकडे तुमचं आम्ही स्वागत केलंय दोघांनी. आणि मी आधीच सांगितलं की मी काही वेगळं बोलले तर चूकभूल द्यावी घ्यावी. चूकभूल माफ. हा, त्यांच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतात. इकडे नानी माझी आई, म्हणजे माझं वय याच्यातलं 83 आहे. माझी आई ती 101 वर्षाची आहे. ती नानी ती पण इकडे वावरत असते. कुसुम असते आमच्याकडची. माझी मुलगी मानसी जोशीचे काम करते. स्कार बांधून वावरतात आजी. ती नानी. असं सगळ्याचं वावर या घरात असतो. तिकडे तुम्ही नेमकं आलात आमच्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूम. चुकून आले ना मी पण. पाहुण्यांसाठीच आहे. चला, मालूताई सांभाळून घेणार आहेत आज मला काही टेन्शन नाही म्हणजे. आणि अर्थात इतकी छान गोड मालिका, आणि दिलीप काका खूप वाट बघत होतो आम्ही, तुम्ही टेलिव्हिजनवर पुन्हा यायची. सुकन्याताई तर त्या येतात आणि मग त्या मालिका घेऊन जातात, असं आम्हाला माहितीच आहे. तुमची वाट आम्ही पाहत होतो गंगाधर टिपरे यानंतर. त्यामुळे अखेर तुम्ही हो म्हणलात या मालिकेला. 12-13 वर्षांनी जवळजवळ करतोय मी. आणि ते माझ्या नाटकावर आहे. म्हणजे ते जसं माझ्या अनुदिनी पुस्तकावर होती मालिका ती, तसे हे पण याचं मालिकेचं लेखन मी करत नाही, मधुगंधा कुलकर्णी करते. आणि संपूर्णपणे तिला म्हणजे स्वातंत्र्य, मोकळीक वगैरे वगैरे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचशी एक पात्रांची डेव्हलपमेंट, सिच्युएशन्स, कॉमेडी त्यातली, काही त्यातल्या काय म्हणतात उपकथानकं वगैरे 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 सगळं तिन्ही रचलेलं आहे त्याच्यामध्ये, जे मुळात नसलेलं. कारण मुळात ते एक तर माध्यमांतर आहे. एक ते 2.25 असं नाटक रंगभूमीवरचं, आणि 6 महिने चालणारी एक मालिका, ह्या माध्यमातलंच एक हे असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला ह्याच्या गरजा, ह्याच्या एकूण हे फार वेगळं असतं. आणि त्याला मधुगंधाला त्याचा नेमका अंदाज आहे. ती हे लेखन सगळं करते. आणि मनवा नाईक प्रोड्यूस करते. स्वप्नील जयकर सारखा डायरेक्टर आहे. तर या दोघांकडे मी पहिल्यांदाच काम करतो, तिघांकडे इनफॅक्ट मी तरी पहिल्यांदाच काम करतोय. ती लेखिका म्हणून, दिग्दर्शक म्हणून स्वप्नील जयकर, आणि मनवा नाईक प्रोड्युसर. टीम छान जमून. हो, छान जमून. आणि हिच्यावरही पहिल्यांदाच काम केलं. आम्ही एका सिनेमात होतो सरकारनामामध्ये, पण आमचे ट्रॅक्स वेगळे होते. एकत्र काम करण्याचे योग पहिल्यांदाच. ते अजिंक्य देवबरोबर काम करायचं. मी यशवंत दत्त बरोबर माझी टसल चालायची त्या सिनेमात. पण एका सिनेमात होतो, पण एकत्र नव्हतो कधी. हॅलो. अहो, कुठे आहात तुम्ही? फोन टेण्याकडे केलायस ना तू? पण का? आता तू फोन का केलास ते मला काय माहित? तसं नाही हो विचारते तुम्हाला. एवढ्या रात्रीचे तुम्ही बाहेर का गेलात असं विचारते मी तुम्हाला. येतोच आहे मी. लवकर या, आणि टॅक्सी करूनच या. हो लवकर या, मला जपाला बसायचंय. ते तुझं चालूच आहे का अजून? मी जाईपर्यंत चालूच राहणार. 7 जन्म तुम्हीच मला माझे पती म्हणून हवे आहात. हो हो, बरं ठेवतो. या लवकर. सुकन्याताई, अर्थात दिलीप काकांसोबत काम करावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. आणि ही एक छान मालिका समोर आली, आणि तुम्ही आहात त्या वयापेक्षा खूप जास्त वयाच्या आहात यात. ते मी वय सांगतच नाही, पण हे वय जे आहे या मालिकेतलं हे फारच मोठं आहे हे वय. आणि त्यामुळे आणि दिलीप काकांसोबत तर म्हणजे क्या बात आहे, म्हणजे ट्रीट होती सगळी. हो, प्रश्नच नाही. आणि खरं सांगू का, आजपर्यंत कुणाबरोबर काम करताना दडपण नाही आलं, पण दिलीप भाईंबरोबर काम करताना खरंच दडपण आलं होतं. कारण एकतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मी काही वेगळं सांगायला नको त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या लेखनाबद्दल मी काय सांगायला नको. आणि मुळात काय की ही गोष्ट सगळी त्यांची होती, त्यांची आहे. त्यामुळे म्हटलं त्यांनाही माहितीच असणार ना, आपल्याला काहीच माहिती नाही, आपण शून्यापासून सुरुवात करायची. आणि म्हटलं तसं की
वयामधला ॲक्च्युअल वयामधला सो आमच्यात खूप अंतर आहे, तर त्याच्यामुळे ट्युनिंग होईल की नाही. कारण दिलीप भाईंबद्दल संजयकडनं, पुष्करकडनं, आनंद इंगळेकडनं, अतुल परिसरकडनं खूप काही ऐकलेलं आणि ते आता अनुभवते पण आहे. सारखं कुठूर प्रँक चालू असतात त्यांचं प्रत्येकाबरोबर. त्याच्यामुळे ह्या माणसावर आपण कसं बोलायचं, कसं वागायचं, की आपल्याला ॲक्सेप्ट करतील की नाही, आपलं ट्युनिंग होईल की नाही, ही भीती होती मनात. तर पण पहिल्याच दिवसापासून पहिले 2 तास गेल्यानंतर ती भीती माझी गेली आणि खूप मजा येते आता काम करताना आणि नकळत खूप काही शिकायलाही मिळतं मला. म्हटलं असं छोट्या पडद्यावर तुम्ही नेहमीच राज्य करत आलेले आहात. एक एक रोल असे बॅटिंग करायची आणि मग बास, मग नंतर मालिका ती लक्षात ठेवतात सगळे. तर त्यामुळे ही मालिका पुन्हा हा रोल तुम्हाला कसा आवडला? जसं ही टीम तर फार छान आहेच, पण पुन्हा या रोलला, कारण तुम्ही प्रत्येक रोल मात्र वेगळे निवडता. हो, कारण एक तर मुळात हे नक्की होतं की आता जुळून येते रेशीम गाठीनंतरची माई, ती माई लोकांनी विसरायला हवी थोडीशी, की पूर्णपणे नाही विसरली ती चालेल. कारण सुधा जोशीलाही कोणी विसरलेलं नाही आहे, माईलाही कोणी विसरणं शक्य नाही आहे, पण माईपेक्षा नक्कीच मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी थांबलेलीही होते. तर माईपेक्षाही मला खूप वेगळी वाटली. हिचं वय बघता किंवा एकंदरीतच तिची जी परिस्थिती आहे ते बघता मला ती खूप वेगळी वाटली आणि म्हणून मला चॅलेंजिंग वाटलं. आणि मला वयाचा किंवा व्हाईटनरच लावायला लागतो आहे किंवा ह्याचा मला कधीच प्रश्न पडला नाही, आयुष्यात कधी प्रश्न पडला नाही, पण मला ती भूमिका चांगली लागते, मग त्याच्यासाठी मी काही करायला तयार असते आणि तशीच भूमिका ही चालू आली समोर. दिलीप काका, जसं तुम्ही म्हणलात की हे नाटक खूप जवळचं आहे तुमच्या आणि आता ही मालिका समोर आली, तर अर्थात थोडे बदल तर असतातच, पण मूळ हे नाटक ही तुमच्यासाठी आधीपासून स्पेशल राहिलेलं आहे. हे नाटक हो आहे नाटक झालं. याला थोडंसं कारण असं आहे की हे मुळात ही नाटिका होती आणि ती टी व्हीवरच झाली होती. चूकबुल द्यावी गावी या नावाने 40 मिनिटाची एकांकिका ती होती, नाटिका होती. आणि त्या एकांकिकेचं मी नाटक केलं होतं अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळाच्या आमंत्रणावरून. तर तिकडे एक 4-1 हजाराचा ऑडियन्स होता. बृहन महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन होतं, त्यांची गरज होती, निकड होती आणि त्यांना माझ्याकडनं नाटक हवं होतं म्हणून ते एकांकिकेचं मी नाटक केलं तिथे. त्याच्यामुळे स्पेशल माझ्यासाठी म्हणजे कसं होईल सस्पेन्स होता हा. आणि मी, नीना कुलकर्णी, डॉक्टर हेमू अधिकारी आणि सुनीला प्रधान असे आम्ही तिकडे अमेरिकेत परफॉर्म केला पहिला प्रयोग. आणि नाटकाच्या काही आठवणी खूप आहेत त्याच्या आठवणी. म्हणजे आम्हाला मुळात ते असं इतकं चांगलं रिसिव्ह माहीत नव्हतं. मग इथे आल्यानंतर मग आम्ही ते इथे रन केलं. इथे नीना त्यावेळेला बिझी होती सिरियलमध्ये, मग तो सुहास जोशीने रोल केला, मग निर्मिती सावंत पण आली होती. असं ते आम्ही तो इथे रन केले. 150-150 प्रयोग झाले असणार मला वाटतं. तर आता हे माध्यमच बदललं आहे कम्प्लिटली. आणि एक मात्र सांगायला हवं, इकडे कबूल करायला हवं की माझा नाटकातला राजाभाऊ आणि सिरियलमधला राजाभाऊ यात खूप फरक आहे, खूपच फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये खोडकर आणि यंगिश आहे, जरा स्वतःला यंग समजणारे आहे जास्ती. आणि माझी आई दाखवल्यामुळे आणि ती मला लहान बाळासारखं ट्रीट करत असल्यामुळे मला ते आणि बोक्या म्हणते हो, त्याच्यामुळे ती काही हे तिला घाबरतात. हे महत्वाचं आहे की एवढे मोठे झाले ते आईला उद्धट उत्तर करू शकत नाही. आजकालच्या मुलांनी घेण्यासारखं. म्हणजे मी फक्त हिच्यासमोर एक हे म्हणतो, हिच्यावर फार अन्याय होतो असं मला वाटलं, तर मी तर असं एक वीरश्री संचालनासारखं तिच्याकडे जातो, पण तिच्याकडे मग अवसान कळतं माझं. म्हणजे आई पुढे माझं काही चालत नाही. ते या तिच्या आईचं एकूण तिच्या एजमुळे मला आणखीन यंग फिलिंग येते की मम्मी ती खरंच लहान आहे. कारण तिथे कसं आता गमत म्हणजे आबा टिपरे मी करत होते, आबा टिपरेंचं वय जवळपास एवढंच होतं, पण आबा टिपरी दिसण्यामध्ये आणि बेरिंगमध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जवळजवळ त्याच वयाचे आहेत राजाभाऊ आणि आबा टिपरे. राजाभाऊ जास्त एव्हरग्रीन असं मधुकरने लिहिलेलं आहे की ते फिट राहायला हे बघतात. पोलादी शरीर आहे, सोन्यासारखं मन आहे वगैरे असं म्हणतात. त्याच्यामुळे तो स्वतःला यंग समजतो आणि काही मेडिसिन वगैरे घेत नाही वगैरे असं. त्याच्यामुळे त्याच एज ग्रुपचं असलं तरी फारच फरक आहे दोन ह्याच्यामध्ये. आणि इव्हन नाटकातल्या ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. नाटकात मी असा नव्हतो, नाटकात वेगळंच हे होतं. यात मधुकरने कन्सिव्ह केलेलं, डेव्हलप केलेलं पात्र आहे आणि त्याच्यामुळे हे खूप सगळं हे वेगळं. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांचं नाव पण बंडी आणि नळी अशा नाची नाव. आणि फ्लॅशबॅकचं जो आहे जे मी नाटकात दोन्ही वय मिस करत होतो, मी 30शीतला राजाभाऊ आणि 75-80ला राजाभाऊ मिस करत होतो. इथे यंगिश ह्याच्या प्रियदर्शन जाधव सारखा वर्सेटाईल ऍक्टर आहे. तेही तुम्ही करू शकला असतात नाही. आणि सायली फाटक हिच्या यंग याची करते, त्याच्यामुळे ती पेअर आम्हाला फार गोड मिळाली. फार टॅलेंटेड अशी ती पेअर आहे. मुसमुस रे मामा अपडी तापडी दुटू दुटू ओ
नानींसोबतचं तुमचं काही धमाल शेअरिंग होत असेल कसं काय? हो, म्हणजे आता त्यांनी जो पहिल्याच दिवशी आम्ही वाचन जेव्हा केलं ते नॉर्मल वाचत होत्या आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली ॲक्च्युली तेव्हा त्यांनी एकदम आवाजच त्यांनी बदलून टाकला आणि ते बोलायला लागल्या. ते इतकी धमाल, मुख्य म्हणजे बोक्या म्हणून ज्यांना बोलतात ना ते वेगवेगळ्या प्रकाराने बोलतात, बोक्या बोक्या. ते खूप गोड वाटतं ऐकायला. मला काही एफर्ट्स किंवा काही प्रयत्न न करता मला कापरं भरतं. किंवा तो जो एक तुसडेपणा आहे त्यांच्या ह्याच्यात तो त्यांनी परफेक्ट आणलाय. मला साड्या घ्यायच्या मालूला सांग. ते मी सांगेनच, पण पैसे लागतील की. किती हवेत? 20,000 रुपये. 20,000ची साडी घेणार? साडी नाही, साड्या. पण आता खूप दिवसांनी म्हणजे अर्थात टिपरे काही डेली सोप नव्हता, पण या डेली सोपच्या ह्याच्यात तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे ते जरा अजूनही जुळून ऍडजस्ट करून घेतोय की माझं टेम्परमेंट जरा म्हणजे इतक्या एवढं काम इतक्या कमी वेळात करणं वगैरे. मी सिरियस खूप केले आहेत. जे अगदी पहिली दूरदर्शनवरची टी व्हीवरची सिरियल आम्ही चिमणराव ती आम्ही केलेली आहे, टिपरे केले, ते खूप चांगले आले. आणि हे किती पॉवरफुल, तुला कल्पना असेलच, म्हणजे तू एका चॅनलची फार सिनियर ही आहेस, की किती पॉवरफुल माध्यम आहे की घराघरात तुम्ही इतक्या लवकर पोचता. म्हणजे आता सुद्धा कालच आपल्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर त्या आपल्या मुलाचं काम करणार दिलीपचं हे आलं, तो हपकून गेला. त्याला हा पहिला अनुभव होता. माझ्याच मुलाचं जो काम करतो, जो स्काईपवर असतो आमच्याबरोबर, तो कुठून तरी कुठे प्रवास चालला होता आणि त्याला कोणीतरी त्याला फॉलो केलं, त्याला ओव्हरटेक केलं आणि प्रचंड एक्साइट झाले. त्यांची एक्साइटमेंट बघून, ह्याला बघून जी एक्साइटमेंट झाली ते बघून तो एक्साइट झाला. त्याला हा अनुभव आयुष्यात पहिल्यांदा मिळाला. आता माझ्या ओव्हर द इयर्स आम्ही हा अनुभव घेत आलेलो आहोत. पण हे किती पॉवरफुल आहे, कुठे कुठे पोहोचतं कुठपर्यंत हे प्रत्येक घरात तुम्ही जवळचे नेहमीच होत ते पहिल्यांदा कशा आहात तुम्ही, तर मी म्हटलं हो. आणि मग पुढे गेलं त्यांच्या लक्षात येतं, सॉरी हां तुम्ही आम्हाला रोज दिसता पण आम्ही तुम्हाला दिसत नाही, पण आम्हाला तुम्ही आमच्या घरातलेच वाटता, त्यामुळे पटकन आमच्या तोंडून निघून जातं. तू म्हणालीस की तुला त्या दामलेशी लग्न करायचं होतं, का बरं? म्हणजे आवडावं असं काय आहे त्याच्यात? अहो आता सांगितलं नाही दा तुम्हाला, कशाला परत परत तोच विषय काढत बसता? नाही मला जाणून घ्यायचंय की असं त्याच्यात काय आहे. मला तर तो चम्या वाटला. मला आता एक सांगा, काय वैजू तुम्हाला का आवडली होती हो? मालिका सुरू होऊन आता काही दिवस झालेले आहेत. आपण आता थोडं उशिरा मी मुद्दाम घरी आले, कारण मला सगळंच जाणून घ्यायचं आहे. आणि आता घरात तुम्ही मुरलेले आहात, त्याच्यामुळे चांगलीच म्हणजे माझी काही खरडपट्टी होऊ शकते. पण आता हा प्रतिसाद कसा आहे, तुम्हाला कसा फीडबॅक मिळतोय बाहेरचा, त्याबद्दल काही शेअर करा. मी खरं म्हणजे खूप फीडबॅक नाही घेतलेला, जाणून घेतलेलं नाही, पण ओव्हरऑल खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आम्हाला. मला खूप मिश्र आहेत की काही जणांना माझं हे रूप आवडत नाहीये, की यंग आणि एव्हरग्रीन की का असे कामं करता तुम्ही, आणि तुम्ही काय उशाबिशा लावल्यात का पोटाला, आणि इतक्या जाड्या कशा झाल्यात तुम्ही, असं मिश्र आहे. काही जणांना खूपच आवडते, काही जणांना गालगुच्चे घ्यावेसे वाटतात माझे, अशी आजी आम्हाला आमच्या घरात आल्या मलाही आजी असे हाक मारायची वाटली. हा जो पॅटर्न एक आहे की फ्लॅशबॅक आहे आमचा दाखवला, आणि त्याच्यामध्ये 2 वेगळी पात्र घेतलेत. जसं तू म्हणालीस तसं की हा रोल आम्ही सुद्धा करू शकलो असतो, आवडलाच असतं, नक्कीच आवडला असतं. आम्हाला खूप वेळ असं वाटतं की घटना सगळ्या तिकडे घडतायत, आम्ही फक्त बोलतोय, असं आम्हाला दोघांना आत्ता खूप वाटत असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही काही ना काहीतरी आमच्या सीनमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतो, कारण अजूनही दोघांचीही लहान मनं कुठेतरी एक दडलेली आहेत आमची. म्हातारपण हे बालपणच असतं, किंवा कुठेतरी आज आपण विभक्त कुटुंब पद्धतीत जगत आहोत. आमच्यासारखी मुलं आज बाहेर असतात, आईबाबांपेक्षा लांब असतात. पण या सगळ्यात आम्ही त्या आईबाबांना मिस करत असतो, किंवा आजी आजोबांना मिस करत असतात, किंवा हे जी पिढ्यांचा हा बदल होत चालला आहे, आपण आपल्या आईबाबांपासून वेगळे आहोत आता. आणि मग कुठेतरी आपण जेव्हा घरात चुकभूल द्यावी घ्यावी ही मालिका ऑन करतो, तेव्हा कुठेतरी आम्हालाही ते आईबाबा आठवतात, आजी आजोबा आठवतात. असेही काही तुम्हाला भेटले असतील. मूळ या विषयाकडे मला हे म्हणायचं आहे की हे जे या ज्येष्ठ नागरिकांपाशी ही आपण कुठेतरी त्यांना एक वेगळा ओलावा, त्या भावनिक ओलाव्याची गरज असते, आणि तो आपण दिला पाहिजे. भावनिक ओलावा तर आहेच. म्हणजे आम्हाला आदर्श जोडपं म्हणून मुलगा बोलवते लंडनला सत्कार करून गेला, पण ह्याच्यामधले जो खेळकरपणा आहे, जो मिस्किलपणा आहे, जो एक हळवेपणा आहे,
तो असं मला वाटतं की म्हणजे एकमेकाला ॲक्सेप्ट करून अगदी विरुद्ध स्वभावाची जरी असली तर एकमेकाला ॲक्सेप्ट करून खेळकर वृत्तीने जे दोघे चाललेले खोड्या करत दोघे, तर ते असं मला वाटतं की एक रिलीफ म्हणून सुद्धा लोकांना बघायला प्रेक्षक त्या दृष्टीनेही बघत असतील या मालिकेकडे, हो तसं काही तुम्हाला तसंही खूप जणांनी सांगितलं आम्हाला, ते मी वाट बघत असतो. म्हणजे सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना आता कधी एकदा 9 वाजता जेवून 9:30 वाजता मी टीव्ही समोर बसतो, त्यांना ही मालिका खूप आपलीशी निर्माण झाले, आपलीशी वाटायला लागली की. आणि काही जणांचं असं आहे की हो मी सुद्धा ना आठवड्यातून एकदा तरी मला माझ्या मुलाशी बोलायचं असतं स्काईपवर, पण त्याला वेळच होत नाही. की आम्हाला बरं वाटतं की तुम्ही तुमच्याशी मुलाशी बोलता, त्या स्क्रीनवरती जे लाड करता, की मलाही असं वाटतं की मी माझ्या मुलावर करावं. तर ही त्यांची जी भावना आहे ती कदाचित मला वाटतं माझ्याकडनं येते आणि तो खोडकरपणे ह्यांच्याकडनं येतो. कारण नेहमीप्रमाणेच ही मालू खूप एकदम साधी सरळ निरागस अशी आहे आणि नवरा नेहमीप्रमाणे खोडकर, मिश्किल, थापेबाज, जे आपण सगळेजण अनुभवत असतो वर्षानुवर्ष. पण ती एक मध्ये ती म्हणजे मालूचं पात्र आहे ते चुपर असतो म्हणजे ते एक ती टाकते ना म्हणजे सौ सोनार की एक लोहार की तसं आहे. म्हणजे तर मी तिच्याकडनं अजिबात अपेक्षा न करणार एखादा बॉम्ब ती टाकते मध्येच, पण मी हादरून जातो अगदी असं आहे. आणि हा जाताचं सांगते हा जो स्कार आहे, ही खूण जी आहे ती पुन्हा नानीने मारलेलीच खूण आहे. तिच्या पुढे तिचा जो वचक दरारा जो आहे तो तुम्ही अजूनही घाबरून असतो तिला. मी आणि माझ्या यंग याचा प्रियदर्शन जाधव सुद्धा तिथे नानीचा जो वचक आहे तो हा स्कार त्याच्या याच्यातलंच आहे, कॅरेक्टरच आहे. क्या बात आहे, खूप छान वाटलं, असा अत्यंत गोड संवाद रंगला तुमच्यासोबत. बस जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावं? जरूर बघा तुम्ही ही मालिका. अधिकाधिक डेव्हलप होत जाणार आहे, अधिकाधिक याला एक धुमारे फुटणार आहे या मालिकेला. आणि तुम्हाला असंच हसत खेळत आम्ही राहू, थोडं अंतर्मुख करू ॲट टाइम्स. आणि एक लवेबल रिलेशन जे आहे दोघांचं, एक जिव्हाळ्याची माणसं जी जवळ येणारी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाईल ही मालिका असं मला वाटतं. हेच आहे की भांड्याला भांडं लागलं की आवाजा होतोच, पण तरीसुद्धा ती भांडी परत आपण एकात एक करून आपण ठेवत असतो आपल्या किचनेटमध्ये. तसंच आहे की जरी कितीही आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या बहीण भावंडांबरोबर वाद झाले तरीसुद्धा आपण पुन्हा एकत्र यायचं आहे, मनाने एकत्र यायचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला आदर्श जोडप्याचा पुरस्कार मिळणार आहे, पण एका अटीवरती की आम्ही आमच्या मुलाला सांगितलं आम्ही नक्की येऊ, पण तू मात्र आपल्या मायदेशी परत यायचेस. तेव्हा जे परदेशात गेलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की पुन्हा एकदा आपल्या मायदेशाकडे, आपल्या आईवडिलांना भेटायला या, थोडे दिवस त्यांच्याबरोबर मजा करा, हवं तर परत जा. पण तरीसुद्धा हे सांगणं आहे की आपल्या माणसांना आपल्या हृदयाशी संवादाला आपण दूर जाता कामा नये आणि तो करत राहा. त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळतो आणि अशानेच नाती घट्ट होत जातात. त्यामुळे कितीही आमच्यात वाद असले, भांडणं असले आणि कितीही मला थापा मारल्या, मी किती यांना उल्लू बनवत असले तरी आम्ही एकत्र राहिलो आहे आणि एकत्र संसार करतो आहे, एकमेकांना जोडून आहोत. क्या बात आहे. आज दिवसे संवाद आज तुमच्या दोघांबरोबर पण रंगला आणि खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा ती टॅगलाईनही पडली की खोडकर नसला तर जोडीदार कसला. पण अत्यंत गोड जोडी आहे ही, त्यामुळे पुन्हा येणार आहे मी राजाभाऊ जोशींच्या घरी. पुन्हा एकदा अजून मजा करायची, इतर सगळ्यांना भेटायचं आहे. आणि नानींपासूनही मी लांब राहीन थोडी, पण आपण भेटणार नक्की आहोत. नक्की भेट. कारण त्या वयाने म्हणजे काय म्हणतात त्या मी बंद नाही झाले, काय मंद झाले, मी मंद झाले पण बंद नाही झाले. नक्कीच पुन्हा भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू.